नमस्कार मित्रांनो, बालभारती इयत्ता तिसरी धडा देवाला सारी प्रिय. संध्याकाळ 4-5 वाजण्याची वेळ होती. श्यामची आई देवळात गेली होती. श्याम घरीच होता. देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामने विचारले, आई, मी जाऊ का बाहेर? आई म्हणाली, श्याम, तू जा, परंतु तुला एक काम सांगते, ते आधी कर. रस्त्यात एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरची लाकडाची मुळी खाली पडली आहे. ती म्हारीण आजारी आहे व अशक्त दिसते आहे. तिच्या डोक्यावर मुळी दे व घरी ये. श्यामने विचारले, आई, लोकांनी बघितलं तर ते मला हसतील, मला मारायला येतील. खरंच का मी जाऊ? लोकांना सांग की ती म्हातारी इथं किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी ऐकून तिला परत महारवाड्यात जायचं आहे. श्यामची आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकायचे एवढे श्यामला ठाऊक. तो गेला. त्याने त्या म्हातारीला विचारले, का गं, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो, असे म्हणून श्याम एकीकडून मोळी उचलू लागला. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. ती गयावया करून विनवू लागली. पण श्यामनं तिच्या डोक्यावर मुळी चढवली. अरे श्याम, ती म्हारीण ना, अरे तिला शिवलास काय? श्रीधर भट्ट कोठूनसे अकस्मात उगवले व श्यामला बोलू लागले. त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे लोकही बाहेर आले व श्यामला बोलू लागले. श्याम त्यांना म्हणाला, ती म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जायचे आहे तिला. श्याम घरी आला. त्याची आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडे हाक मार. कुठं लांब जाईल मुळी घेऊन? आपल्याकडची लाकडंही सरली आहेत. ए मुळीवाली, इकडे ये. श्यामने तिला हाक मारली. ती आली. श्यामच्या आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का गं आहेस? होय माय, ताप लई येतो. काय करताव, पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. श्यामने कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. त्याच्या आईने दुपारचा उरलेला भात पत्रावळीवर आणला. अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीने तो खाल्ला. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. श्यामची आई म्हणाली, श्याम, मार असो वा माग असो, सर्वांना मदत करावी. देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच लेकरं आहेत. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.